नमस्कार सगळ्यांना. रसोई रेग्युलर विथ विनीतामध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज दुपारच्या जेवणामध्ये ना भाजीला काय करायचं कळत नव्हतं, तर अशा पद्धतीने मी मस्त एकदम झणझणीत आणि हॉटेलसारखी अशी ही शेवची भाजी बनवलेली आहे. तर भाजीची कन्सिस्टन्सी बघू शकता तुम्ही, एकदम दाटसर अशी आणि दिसायलासुद्धा एकदम एकदम झणझणीत आणि एकदम हॉटेलमध्ये जशी असते ना भाजी, सेम तशीच आपली ही शेवभाजी बनवून तयार झालेली आहे. तर त्याचसोबत ना मी इथे जिरे आणि दिलेला भात, चपाती आणि मस्त अशी आपली ही शेवची भाजी. तर सगळ्यात आधी काय करायचं आहे, गॅसवरती कढई ठेवायचं आहे. त्यामध्ये ना मी सुकं खोबरं घेतलेलं उभे कट करून त्यामध्ये 1 2 ते 3 थेंब तेल वतून द्यायचं आणि अशा पद्धतीने लालसर असं आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं आहे. खोबरं भाजून झाल्यानंतर अजून एक अर्धा चमचा तेल ॲड करायचं. तेलामध्ये ना 1 2 कांदे उभे चिरून ते पण छान लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने इथं कांदे पण परतून झालेले. तर इथे एक मोठा टोमॅटो घेतलेला आहे. टोमॅटोसुद्धा आपल्याला तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे. तर हे सर्व साहित्य थंड झाले की आपल्याला मिक्सरमधनं वाटून घ्यायचं आहे एकत्रितच. तर इथं खोबरं, कांदा आणि टोमॅटो हे तिन्ही ना मी एकत्रितच वाटून घेते. तर बघू शकता तुम्ही, मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे कांदा, टोमॅटो आणि खोबरं. तर अशा पद्धतीने एकदम पेस्ट करून घ्यायचं आहे आपल्याला. अशा पद्धतीने हे पेस्ट बनवून तयार झालेलं आहे. तर त्याच कढईमध्ये ना छान 1 2 ते 3 चमचे, मोठे 2 ते 3 चमचे ना आपल्याला तेल ॲड करायचं आहे. तेलामध्ये तेल गरम झाले की त्यामध्ये 1 अर्धा चमचा जिरं आणि अद्रक लसणाचं पेस्ट व्यवस्थित छान परतून घ्यायचं तेलामध्ये. आणि जे तयार झालेली ग्रेव्ही आहे ना, खोबरं, कांदा आणि टोमॅटोची, ती ग्रेव्ही छान तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. आणि इथे काही मसाले ॲड केलेले आहेत. तर धणे पावडर आहे, गरम मसाला आहे, हळद आहे, घरगुती काळा मसाला आहे आणि कांदा लसूण मसाला आहे. हे सर्व व्यवस्थित आपल्याला छान आपल्या ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने मिक्स करून झालेलं आहे. आणि त्यामध्ये 1 1.5 ग्लास मी इथे गरम पाणी मिक्स करून घेते आणि चवीनुसार मीठ. तर अशा पद्धतीने इथे छान उकळी आली की वरून कोथिंबीर घ्यायचं आहे मिक्स करून आणि झाकून ना 1 2 मिनटं छान उकळी द्यायचं आहे. तर भाजीला बघू शकता तुम्ही किती छान तर्री आलेली आहे. मग ह्या स्टेजवरती आपल्याला शेव मिक्स करून घ्यायचं. तर इथे छान 2 वाटी अशी मी इथे शेव मिक्स करून घेतलेले आहेत. आणि शेव मिक्स केल्यानंतर फक्त एक उकळी येऊ द्यायची आणि अशा पद्धतीने आपली ही शेवची भाजी बनवून तयार झालेली आहे. एकदम झणझणीत, एकदम हॉटेलसारखी, ते पण अगदी घरच्या घरी. एकदम अप्रतिम अशी आपली ही शेवची भाजी बनवून तयार झालेली. बघू शकता तुम्ही त्याचा दाटसरपणा आणि भाजीला किती छान कलरसुद्धा आलेला आहे. आणि वरून थोडं डेकोरेशनसाठी मी सेव घेते आणि वरून थोडीशी कोथिंबीर. तर अशा पद्धतीने आपली ही मस्त अशी ही हॉटेलसारखी शेवभाजी बनवून तयार झालेली आहे. एकदा तुम्ही नक्की करून पहा, तुम्हालासुद्धा आवडेल. जर भाजीला करायला काहीच नसेल ना, तर अशा पद्धतीने ही शेवची भाजी तुम्ही नक्की करू शकता. तर शेवच्या भाजीसोबत ना मी ते जिरे आणि लवंग फोडणी टाकून मी असं मस्त असं भात बनवलेला आणि सोबत खाण्यासाठी ते चपाती आणि मस्त अशी आपली ही झणझणीत अशी शेवची भाजी, सोबत कांदा आणि लिंबू. एकदम हॉटेलपेक्षा सुद्धा भारी असा आपला हा घरातच मेनू बनवून तयार झालेला. कसा वाटला तुम्हाला ह्या रेसिपीचा व्हिडिओ? जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि भरभरून सबस्क्राईब करा. धन्यवाद.